हे काय शंख? मला गिफ्ट नको आहेत हे सांगूनही नकळत हा शंख माझ्या बॅगेत टाकला. अष्टपुत्रे पण कधीच ऐकत नाहीत. मेसेजेस करते त्यांना. सकाळी सकाळी कोणाचा मेसेज? गोडबोलेबाईंचा मेसेज. तुम्ही दिलेलं गिफ्ट परत करायचंय, क्लासमध्ये नको कुठेतरी बाहेर भेटा. का अशा वागतात गोडबोलेबाई? किती हट्टीपणा करायचा, त्यांना किती समजावून सांगितलं हा शंख तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे, ऐकतच नाही. मी म्हणतो नाही तुमचा विश्वास, पण एखाद्याने चांगल्या भावनेने आपल्याला दिलाय, त्याच्या भावनेची तरी कदर करावी. एवढासा शंख तो काय अडचण होणार आहे त्याची अशी घरात ठेवून? का ऐकत नाही? तिथे ते गोडबोलेबाईंना पटत नाही, तिथे आमच्या घरच्यांना पटत नाही. जाऊ दे, मी तरी किती पुरा पडणार. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग वहिनी. मला पण चहा दे ना. आज दादा बरोबर बसूनच चहा घेईन म्हणतो, नंतर मग फ्रेश होईन. वहिनी आज कुठली भाजी देणार आहेस डब्यात? दादा दिगू कुठे गेलाय? दिगू दिगू कुठे गेलाय? काय झालंय तुम्हाला सगळ्यांना? माझं काही चुकलंय का? काय झालंय काय दादा? काही चुकलंय का? वहिनींनी सांगितलंय माझ्याशी बोल. सांगितलेलं नाहीये, नुसतं फरमान काढलंय. खबरदार कोणी मोहनशी बोलाल तर असं बजावलं. अरे बापरे. आणि तुला तर माहितीये आम्ही तिच्या शब्दाबाहेर. पण का? अरे वहिनी, वहिनी 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 ऐक ना, तू असं का सांगितलंस माझ्याशी बोलायचं नाही? ऐक ना, माझं काही चुकलं का वहिनी? वहिनी वहिनी बोल ना माझ्याशी. वहिनी बाजूला हो. वहिनी नाही, मी तुला काम करू देणार नाही. आधी मला सांग काय झालंय. ऐकायचंय? हो. तू त्या बुवा आणि बाबांचा नाच सोडत नाहीस ना, आणि तो घरात शंख आणून ठेवलायस. तो जोपर्यंत घराच्या बाहेर फेकत नाहीस ना, तोपर्यंत या घरातलं कुणीही तुझ्याशी बोलणार नाही. कळलं? हा माझा हुकूम आहे, आणि माझा हुकूम मोडायची कोणाची हिंमत नाहीये. अगं वहिनी पण माझं ऐकून घे. हे जे सगळं मी करतोय ते सगळं तुमच्या भल्यासाठीच. हे दिगू, ग्रीन टी. अरे हे ग्रीन टी मरू दे रे. आधी सांग ना तुझ्या आई दादा वहिनीला सांग ना, समजावून दे ना. हे सगळं मी करतोय ते तुमच्या भल्यासाठीच करतोय. बघ वहिनी दादा, मी बुवाबाजीच्या नादी लागलेलो नाहीये. मला तुमच्या सगळ्यांची जास्त काळजी आहे, म्हणून मी तो शंख काढलाय तुमच्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी. सुरक्षा कुणाची? आमची सुरक्षा. होय, तुमची सुरक्षा. कुणापासून? ठीक आहे, आता सगळंच सांगतो तुम्हाला. दिगू तुला माहितीये ना, ती हडळ हडळ दाराबाहेर बसलेली असते. ती 24 तास माझ्या मागे लागले. तिला माझ्याशी लग्न करायचं आहे, आणि ती माझ्याशी लग्न झालं नाही तर काहीही करू शकेल. ती माझ्या जवळच्या लोकांना धोका पोहोचवू शकते वहिनी, म्हणून मी तो शंख आणून ठेवलाय. तुला माहितीये का काल तिने काय केलंय? 4 वेळा तिने गोडबोलेबाईंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नशीब तो नागप्पा भेटला आणि त्यांनी हा शंख दिला म्हणून ते वाचल्या. आणि तो शंख नाही ठेवला तर ती हडळ जीव घेईल. कसा तुमचा विश्वास बसत नाही? ती हडळ आहेच का अजून? आहे ना दादा, आहे. ती 24 तास बाहेर बसलेली असते, माझ्यावर लक्ष असतं तिचं. मोहन मोहन इकडे ये. अगं वहिनी, ये इकडे ये. अगं वहिनी, तुझा विश्वास का बसत नाहीये? इथे बस. एवढं बस इथे.
ती हडळ आहे, आहे ना, तुला त्रास देते, मला त्रास देते ती हडळ. तुला जिणं हराम करून सोडलंय तिने. होय वहिनी. आणि त्याचसाठी माझ्याकडे एक जालीम उपाय आहे. कुठला? तिला दूर पळवून लावायचा. आणि मग इतके दिवस का नाही सांगितलंस वहिनी? इतके दिवस मला गरज वाटली नाही, आता वाटते. पण काय उपाय आहे? अपॉइंटमेंट घ्यायची. अपॉइंटमेंट? कोणाची अपॉइंटमेंट? मानसोपचार तज्ञ, सायकियाट्रिस्ट. अगं पण तो मानसोपचार तज्ञ त्या हडळीवर कसे काय उपाय करणार? तिच्यावर नाही, तुझ्यावर. माझ्यावर? हा, कारण परिणाम तुझ्या डोक्यावर झालाय ना म्हणून. माझ्या डोक्यावर परिणाम झालाय? दादा तुला खरंच असं वाटतंय का की मला वेड लागलाय? अरे दादा मी एवढं मनापासून सांगतोय तरी तुम्हाला पटत कसं नाहीये? ती हडळ हडळ घराबाहेर बसलेली असते, 24 तास तिचं माझ्यावर लक्ष असतं. ती माझ्या मागे लागल्यावर दिगू तू तरी सांग ना यांना. हो 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 काका, मला कळतीये सिच्युएशन आणि काळजी पण वाटते रे तुझी. वाटते ना तुला काळजी? मग बोल ना. हो हो, अरे काळजी वाटते मला तुझी, म्हणून बोलतोय की डॉक्टरांकडे जाऊया आपण. ऐक ऐक, केस हाताबाहेर जाण्याच्या आधी आपण डॉक्टरांकडे जाऊया आणि ते औषध देतील, बरं वाटेल आपल्याला. मग ते आपल्या गल्लीतले साने आहेत ना, त्यांच्या मुलाला असे चित्रविचित्र भास व्हायचे. 1 महिन्यात नॉर्मलला आणला डॉक्टरने. बघ, झाला ना त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व. वहिनी प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला, अशाने तुम्ही प्रॉब्लेम आणखी वाढवताय. वहिनी ती ती हडळ माझ्या पाठी 24 तास आहे, तिला माझ्याशी लग्न करायचंय. ती हडळ 24 तास बाहेर बसलेली असते, ती काही करू शकते, कळत नाहीये का तुम्हाला? हेच बघितलंस ना किती गंभीर परिणाम झालाय तुझ्यावर. पूर्वी एवढा चिडायचाच नाही तू, आता किती चिडचिड करतोय. तुम्ही तोंड काय बघताय? तुम्ही अपॉइंटमेंट घ्या डॉक्टरांची. नाही मी वहिनी कुठल्या डॉक्टरकडे जाणार नाहीये. ठीक आहे, ताबडतोब त्याची तयारी कर, लवकर त्याला घेऊन जायला पाहिजे डॉक्टरांकडे. तू सांग वहिनीला, तू दादाला सांग वहिनीला. मोहन कुठे गेलास तू? किती वेळ मी तुझी वाट बघते. अरे आज दिवस उजाडला तरी हा अजून बाहेर आला नाहीये. कुठे गेलाय काय माहिती. तुला भेटले ना की माझा हा दिवस आनंदात जातो रे. ये ना लवकर बाहेर. म्लोहन, म्लोहन, म्लोहन तू क्लियाकले. अरे मी तुझी कधीपासून वाट बघते. अरे म्लोहन ये ना ले लवकर बाहेर. ही काय करते इथे? म्लोहन त्याने थबलते. मी तुला बघितलं ना तर माझा दिवस खूप छान जातो. म्लोहन अरे ये ना ले बाहेर. म्लोहन त्याने थबलते. हो ताला मते 5000 आता मेकअप केलाय. तुझा तर ते एकदम तयार झाले. 5000 चालते त्याला 5000. म्लोहन ये ना ले बाहेर. एक तरी काय बोलते तेच कळत नाही. पण बहुतेक हिलाही मोहनलाच भेटायचं असणार आहे. बघतेच. आता बघ वाट मोहनची. दरवाजा नीट लाव रे. आता नको. हे बघा, भूतच विचारतोय, भूत कुठे? काय अजब आहे रे. अरे थांब, आवाज ओळखीचा वाटतो हिचा. पुन्हा बोल. हे ग तोरेला ही काय ग? हे तुझा असा का अवतार झालाय? ब्लाबली मी म्लोहन राहते ना, मेकअप केलाय. म्लोहन मी तशी दिसते. दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय, कॅटरीना कैफ, सगळ्या फेल, फक्त तोरल. मोहन, अरे आतापर्यंत तू हिला हडळ समजत होतास. चला डॉक्टर वगैरे जाऊ दे. चला चला काय मी हिला कशी हडळ समजून दादा? अरे हडळ इकडे उभी आहे, ही बघा तिकडे उभी आहे. अरे काय चाललंय तुझं? म्हणूनच तुला आम्ही डॉक्टरांकडे घेऊन जातोय. म्लोहन तुझे देऊन जातात. म्लोहन तुझे देऊन जाते. हा, डॉक्टरकडे घेऊन चाललोय. त्याला ते हडळ दिसते ना, भास होतात हडळ दिसण्याचे. अरे दादा भास होत नाही, खरंच मला हडळ दिसते. ही बघ इथे उभी आहे, ही बघ. म्हणजे यांची खात्री पटेल की तुम्ही आहात म्हणून. यांचा विश्वास नाही बसत आहे माझ्यावर. मोहन, त्यापेक्षा तू माझ्याशी लग्नच करून टाक.
म्हणजे ना सगळेच प्रश्न सुटतील. काय कसले प्रश्न सुटणार आहे? तू चल बरं, तिच्या. अरे, रिक्षा कर ना. थांबा, अहो, अरे, थांबा, चल, अहो, चल, थांबा चल, जरा. म्हणते ना. अहो, कसले प्रश्न सुटतील? एकदा खाली या आणि यांना दर्शन द्या, म्हणजे यांना पटेल की तुम्ही आहात. अहो, तू बघ तुझ्या कुटुंबाची फळं. अरे, बरं, हसताय काय तुम्ही? अहो, अरे, हसू चल रे बाबा. अहो, कुठे घेऊन चालले असतील याला? जाते यांच्या मागून बघायला नक्की काय चाललंय ते. तेवढीच माझी करमणूक. टू मच. खोल, खूप आतपर्यंत गुंतलायस तू. इतका खोल? डोळे बघ किती खोल गेले आहेत. विषय खूप खोल आहे. तर डोळे बघूनच कसं कळलं मनात काय चाललंय? अरे एका थोर मानसोपचार तज्ञाने सांगितलंय, मनात शिरायचा मार्ग हा डोळ्यातून जातो. पण कोण आहे हा? डॉक्टर वा मनकवडे. पण हे तर डॉक्टर तुमचंच नाव आहे. अरे मीच तो. कसं आहे माहितीये, हे प्रेम फार फसवं असतं आणि त्यात गुंतलं की नंतर प्रॉब्लेम्स निर्माण होतात. मला विचार ना. तुम्ही पण असेच गुंतला होतात का? मी नाही, माझ्यात अनेक जणी गुंतल्या होत्या, त्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम्स झाले. आणि मग ते निस्तरताना मला. हा, पण तू काही काळजी करू नकोस. तुला आता जे होतंय ते टेम्पररी आहे. मी तुला गोळ्या लिहून देतो, त्या महिनाभर घे. म्हणजे प्रेम भीम सगळं विसरून जाशील आणि कसा आनंदी होशील. आणि हे त्यामुळेच खोल गेलेले डोळे आहेत ना, ते असे फुटभर बाहेर येतील. खरं तसं होईल का? अरे होईल म्हणजे काय, होणारच. बाकी तू ते मेडिटेशन कर, ध्यान कर आणि नंतर महिन्याभराने ये. ठीक आहे? पण डॉक्टर काही पथ्य? मनावर ताबा ठेव. बाप रे, हे फार कठीण आहे. अरे त्याचसाठी गोळ्या देतोय ना. येत आणि जाताना फी दे. हा. नेक्स्ट पेशंट प्लीज. अगं बाई, ऐक. अगं पण ऐक. अरे काय विचार मनासाठी? काय मुलाच्या वरत्या नाही नुसतं. सायलेन्स. ऑर्डर ऑर्डर. मी फक्त एकाच पेशंटला बोलवलं होतं, तुम्ही चौघ का आलात एकत्र? पेशंट एकच आहे हा. आम्ही त्याच्या बरोबर आलोय. हा पेशंट आहे. हो, मी आहे पेशंट. म्हणजे मी पेशंट नाहीये, पण मी आलोय. प्रत्येक चोर पोलिसाला आणि प्रत्येक पेशंट डॉक्टरला हेच सांगतो, तो मी नव्हेच. तुझा प्रॉब्लेम काय आहे? हो डॉक्टर, मी खरंच वेडा नाहीये. हो, मग वेडा करून टाकू. स्पष्ट सांग, तुझा काय प्रॉब्लेम आहे? डॉक्टर हे बघा, मला ना एक हडळ दिसते आणि ती हडळ सारखी म्हणते की माझ्याशी लग्न कर. या कोणाला पटत नाहीये म्हणून हे मला तुमच्याकडे घेऊन आलेत. वा वा, इंटरेस्टिंग. हडळ म्हणते माझ्याशी लग्न कर. मस्त मस्त. अहो मस्त मस्त काय, जीव नकोसा केला यानं. त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा. अहो हा प्रॉब्लेम नाहीच आहे. बघा प्रॉब्लेम नाही, चल आपण जाऊया. बस खाली. बस. बर, नाव काय तुझं? माझं नाव मोहन. तुझं लग्न झालंय? अहो लग्न झालं असतं ती हडळ माझ्या मागे लागली असती का लग्न कर म्हणून? अरे तुझं लग्न झालं नाहीये म्हणून तुझ्या मागे लागली ही हडळ. तुझं लग्न झालं असतं तर ती हडळ तुझ्या मागे लागलीच नसती. कारण
लग्नानंतर बायको रूपी हडळ जीव नकोसा करते रे. हे बाकी 100% खरं बोललात डॉक्टर. हो काय खरं बोललात हा? म्हणजे डॉक्टर एकेकाचे अनुभव सांगताय काय डॉक्टर. करेक्ट. दादा वहिनी तुम्ही जरा थांबा. डॉक्टर साहेब हे बघा, मला एक हडळ दिसते जी माझ्या मागे लागली माझ्याशी लग्न कर म्हणून. पण यांचा कोणाचा माझ्यावर विश्वास नाही. तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे का? तुम्हाला वाटतं ना मी खरं बोलतोय? ती बघा, ती बघा तुमच्या डोक्यावर आहे. तुमच्या डोक्यावर हसते मोठ्या मोठ्याने. हसते हसते बघा, ती बघा तिकडे. अहो टेबल खाली नाही, इकडे पुढे आहे बघा तिकडे. आहे ती बघा. नाही हो नाही, इथे इथे कोणीच नाहीये. अहो नाहीये काय? अहो तुम्ही एकदा सगळ्यांना दिसा ना. त्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसेल तुम्ही आहात म्हणून. तू ना माझ्याशी लग्नाला तयार हो, मग मी येते सगळ्यांसमोर. डेंजर. काय? हाव खूप मोठा आहे. अहो गेले कित्येक दिवस असंच चालू आहे याचं. वैताग वैताग आणलाय नुसता. कळलं मला, कळलं तुम्हाला काय झालंय ते. काय काय झालंय सांगा तरी. तुम्हाला हॅल्युसिनेशन्स होत आहेत. अरे बापरे. काय कळलं वहिनी तुला? अरे हल्लू हल्लू वेडावणार आहेस तू. हल्लू हल्लू वेडा नाही होणार वहिनी. हॅल्युसिनेशन होत आहेत. म्हणजे भास होत आहेत, भास. तुमचं झालं की सांगा. नाही झालं ना, आमचं चालूच असतं. तुम्ही बोला. तुम्हाला भास होत आहे. तुम्ही अति विचार करता. लग्न झालेलं नाहीये, प्रेम मिळालं नाहीये, त्यामुळे हे सगळे विचार हडळ बनून तुमच्या समोर येतात. हडळ बिडळ तसं काही नाही. अहो तुम्ही काय यांच्यासारखं बोलताय? तुम्ही डॉक्टर आहात ना. चुप. ऐक, मनावर ताबा ठेव. मनाचं काही ऐकायचं नाही. नाही ऐकत. मग सगळं सुरळीत होईल. ती हडळ नाही दिसणार तुला. थिंक रॅशनल रे. बापरे. काय झालं? थिंक रॅशनल म्हणाले म्हणजे नीट विचार करा एवढंच म्हणाले. एवढं काहीच नाही. अहो पण डॉक्टर, कारण नसताना ती अशी आग फेकते अंगावर. त्या तोरलला आमच्या वरती राहणाऱ्या मुलीला विनाकारण बोबडं केलं. काल गोडबोलेबाईंच्या डोक्यावरती अशी झाडाची कुंडी टाकली तिने. या सगळ्याचं काय करायचं सांगा ना. हे बघ मोहन, प्रत्येक गोष्टीला लॉजिक नसतं रे. तसं तुझ्या भीतीलाही कुठचं लॉजिक नाहीये. मला सांग, ती हडळ जेव्हा तुला दिसते तेव्हा तू तिच्याशी बोलतोस, तिला रिॲक्ट करतोस? हो. हा, तेच करू नकोस. जेव्हा ती तुला दिसेल तेव्हा तिच्याशी बोलू नकोस, तिला रिॲक्ट करू नकोस. अरे न्यूटनचा सिद्धांतच आहे हा. एव्हरी ऍक्शन हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. देवा, म्हणजे न्यूटनचा लॉ आहे फक्त, बाकी काहीच नाहीये. नियम नियम काय असं काहीच नाहीये. डॉक्टर तिच्याशी बोलायचं नाहीये बरोबर, पण ती दिसली तर काय करायचं? उलटी गिनती. अरे उलटी गिनती. हा म्हणजे 100, 99, 98 असं असतं. मला वाटलं उलट होऊन गिनती. सुरुवातीला थोडा त्रास होईल, मग नंतर हळूहळू सवय होईल. आणि सतत कशात तरी मन रमव. पुस्तकं वाच, चित्र काढ, खेळ खेळ, क्रिकेट खेळ, गोट्या खेळ, कबड्डी खेळ. आणि तू हे सगळं करायला लागलास ना की मग ती आपोआप कंटाळून निघून जाईल.